आता शब्द मी चुकीचं वापरले तर मग परत तुम्ही धरताला वेडो काय म्हणा. मान हलवू नको. स्वतः त्याका मध्ये बसायचा होता, त्याका माहिती होता मी आता मध्ये बसलं वाच काहीतरी घेतलं तर आजूबाजूचे दोघे पेट येतले, मी असो पण डगा येतलंय, काय गरज नाही. बसलो मग त्या हिशोबात राहा मरे. माणसाला कसा माऊली संधी माऊली तुम्ही बारी करता सुरुवात करता पण काय मुजिक लायल्या तर जगा का ते बाजू बसले तर पकवा झाल्या का समजल्या का विचारा भाव जा तुमच्या तो. हा मालकौस राख चुकीचं सांगलंय तर सांगा, पण त्याच्यामध्ये त्यांनी प लावलेलो प जर लायल्या तर तुमका ती मुजिक बरोबर लागतली आणि तुम्ही त्याला टच पण नाही करणार. जाऊन घराकडे त्याची प्रॅक्टिस करा दाखवते पाहिजे तर. हॅलो हॅलो त्याका बोलान या दोघांनी त्याका गारद केल्याने मी त्याका एका शब्दाने जसं त्यांनी साऊंड लावून दिल्यांना आम्ही त्याका ओके केला त्याका, कारण तो बिचारो सकाळपासून बटना फिरत किती बटना ती त्याकाच नाही माहिती आहे. तरी पण थोडं सांगतलो युको दी, थोडं सांगतलो शार्प कर, थोडं सांगतलो अजून काय काय आणि हो त्या का सांगता पोचलो. आता ह्याचं फोडू काय नाही करू तुम्ही. मी घासले म्हणजे कष्ट केले तुम्ही, जे केस गेले ना घासून गेले, वाईटान नाही जाव ते बरोबर होय काय ना सांगा. मग आता म्हणजे जास्त साबण घासल्यामुळे ते केस गेले. आता ह्याच्यात घासण्याचं वाईट अर्थ का माका सांगा. कष्ट करतात काय विचार बरोबर मा कष्ट करतात. आज तो माणूस ह्यो माझा मित्र असं व्हायचं नानावटीत आम्ही किती घासतो ह्याच सांगलं मी वाईट नाही सांगा. म्हणजे कष्ट किती करतो प्रत्येक जण करतात. ते एक शब्द हडेचो तडे झालं तो घेऊन बसलोय माणूस. हा पेटी जरा थोडस पेटीच माणूस कर्तृत्वान मोठे गेलो तर एका मी काय त्यांका माणसांना काय सांगतो मी एका शब्दात सांगतो रवी मेस्त्री माझ्याकडे माझ्या दडपण कितक्या. आणि ह्या माणसाने आम्ही जेव्हा अलिबागला डबल बारीक गेलो आमच्या किरण चित्रकुमारांची तेव्हा सांगलेलं तुमची जेव्हा बारी असतात नाही बोललेल्या आणि नाही मी इलय तो माका म्हणून मी स्पेशल बोललोय. एकदा जोरदार टाळ होऊन झाले प्रथमेश मेस्त्रीसाठी. कसा फोनवरून कॉन्टॅक्ट नाही जाऊ होता म्हणून त्याचं नाव तिचं लिहूक नाही. तर तो म्हणाला मी बसतोय ते ठीक आहे नवीन माणूस आहे समजून घ्या तुम्ही. असं डिमोशन नाही करायचं माणसाक डिमोट नाही करायचा. हा ह्यो मध्ये बसलो आणि गप्प झालो. त्यांनी ऍक्च्युली तापो व्हाय आता आणि आपल्या खांद्यावर घेऊन जरा कारण मध्ये दोघांचो भार हा विष्णू लक्ष्मी लिहून ते सगळा विचारलो. अरे जी विष्णूकडे लक्ष्मी येतात ते लक्ष्मी त्याका डबल करूची असता आणि हॅलो करता हॅलो आणि त्यांका काय सांगते पोचलो. अरे तुझ्या जोरच नाही लागली तर पोचताला काय आवाज माऊली खूप छान आहे. पण कसं आहे माहिती त्याच्याबरोबर तुमका मी हेकच मी एका मोठं नाही सांगणार. आम्ही दिवसातून खडेतून जाऊन काम सांभाळून 8 तास ड्युटी करून खडे संध्याकाळी भरणं गावते ते आम्ही करतो. हा करतो की नाही. डबल वारी चान्स गावलो संधी गावली ह्या ब्राह्मणदेव ह्या मित्रमंडळाने दिली. बिदागी देव या नाही देव पण एक स्टेज दिला. आजकाल माणसं त्याच्यासाठी तरसत काय चुकीचा गेला माका माऊली सांगा. आणि एवढी मोठी ही तिरंगी बारी काल हरियाण बुवांचो मेसेज दिलो माऊली तुमका शुभेच्छा दिल्यानी राणे माऊलीने शुभेच्छा दिली. किती लोकांनी कालच माझा बर्थडे झाला तुमका माहिती असेल बघा तिथल्या ग्रुपला असतात. तर सांगण्यात तात्पर्य काय आम्ही जर खय पुण्य केला आता उद्या
23 मार्चला भजन आपली अखिल भजन संस्था जे त्यांचं मोठी ह्या काय मीटिंग एक ही पूर्ण त्यांचा आता भजनाचा स्नेह संमेलन झालं. एवढा सुंदर असा स्नेह संमेलन झालेला. प्रत्येक आपल्या ह्या गावागावातून लोक दिसत गेलेले. खरोखर त्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ नये. हे आपलं मोठं कार्य करतायत ते लोक. आज 23 तारखे त्यांचं मोठं इथे मीटिंग एक मी विषय मांडलेला आहे. काय बुवा लोक जे असतात त्यांना कुठेतरी मदत भेटत नाही, काय भेटत नाही. इन्शुरन्सचा एक विषय मांडला. आज त्या माऊलींनी उचलून धरलो. उद्या ती मीटिंगमध्ये होणार. त्या मीटिंगमध्ये त्या गोष्टी आहेत. कसं आहे पण प्रत्येकाच्या गावागावात जी लोक असतात जे आपले हे बुवा मंडळी आहेत त्यांना कुठेतरी आर्थिक बळ मिळवा हा त्याच्या मागेचा उद्देश आहे. आणि खरोखर खूप छान असं हे कार्य करतायत. आणि हो माणूस संदीप ढवळ बुवा, संदीप ढवळ पेटीवर काय ढवळू होतो माकाच नाही समजा. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट एवढा सगळा बोललं, देवांचं नाव घेतलं, स्थान देवांचं नाव घेतलं, शिवाजी महाराजांचा नमस्कार. अरे गुरुन तुका काय दिला त्याचं नाव नको घेऊ. उद्या मी गाडी बुवांका फोन करू विचारू ह्या शिकायल्यात काय इतक्या भारी पडताला मान हलवू नको. आणि त्यांना तुम्ही कपड्यावर घ्या का बोला. हो त्यांनी जो खालची पॅन्ट घातली ना त्याच्यात तुमचं पुरं ड्रेस येतो. तो माणूस जेव्हा इले जेव गेले तेव्हा तिथे आम्ही त्यांना ओळखा नाही. पण आम्ही जाऊन विचार त्यांना पाया पडले का मिठी मारले विचार तुम्ही काय केल्या. तिथेच माणूस की असतं माणसाने. आज मग पहिली बारी आहे म्हणून मी असं समजा नको काय बोला का नाही. बोला खूप येता. हे का मोठं टेन्शन माझ्यापेक्षा. काय बोलतले बुवा एवढं मोठं बुवा. अरे बुवा मोठे जरी असले आम्ही त्यांना कारण नियमावली जे आता सांगले त्या नियमावलीच्या बाहेर जर दुसरं गेलं ना त्यांना परत बारी गावाची नाही. तर किती जरी बोललं तरी ते आपल्या ह्याच्यातच रवतले. आणि मी बघा 8 गाण्यात सांगितलं ना तर परत जाऊन बघा घरा मी आता मोठे चुकीचं असं मी बोलक नाही असं माका वाटतं. गाणी ती पण आपल्या रागात घेण्याचा प्रयत्न केले. त्याका किती न्याय गावलो हे आता देवच जाणे. जास्त बोललंय तर परत माका दुसरी बारी किंवा गावाची नाही. तरी बघा या आमचे माजी सभापती आणि या गावचे सुपुत्र श्री सुरेश ढवळ साहेब यांनी हे 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. श्री नागेश्वर प्राचार्य भजन मंडळातर्फे मी त्याचा स्वीकार करतोय. माऊली तुमचे सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत या भगवंताच्या या ब्राह्मण देवाच्या त्यांनी प्रार्थना करतो आणि त्यांच्यासाठी एक गाणं घेतोय. बाजूगी बसले ना दोन्ही लोक आहात मोठा माका असा पाटकर माऊली म्हणजे हटची तशी लग्न आहे असती नाही हो. आणि माझा ह्या ना पुण्य आहे माऊली. उद्या सकाळी महा कोणतरी एवढे मोठे लोक कसे काय कसा घडे तरी काहीतरी आम्ही केला ना त्याचा ह्या आमका प्रतिदा माऊली. शिवरायांचा मावळा भला जनतेला हा नेताला भला. शिवरायांचा मावळा भला जनतेला हा नेताला भला. कारण साथ आहे त्याला म्हणून दादा आले नावाला. मनाने साधा अशी दादांची अदा. मनाने साधा अशी दादांची अदा. एकच वादा आमचे दीपक दादा. एकच वादा आमचे सुरेश दादा. एकच वादा आमचे सुरेश दादा. एकच वादा आमचे सुरेश दादा. समाज कार्य आहे महान. हो त्यांच्यासाठी बोला तेवढा कमी हो. नियमावली बसणार नाही पण घेऊया त्यांच्यासाठी गाणं. समाज कार्य आहे महान सारे देते दादाला मान. गोर गरीबाचं करतोय दान अशी दिलांची आहे वंदरान. समाज कार्य आहे महान सारे देती दादाला मान. गोर गरीबाला करतोय दान लाखो दिलाची बनलंय जान. असं संस्कार कायम
असं सदा कामात असा दादांचा इरादा एकच वादा आमचे दादा एकच वादा आमचे सुरे दादा मंडळी जरा जरा आवाज द्या नाही माईक जरा वरती घ्या नाही तर असे घ्या हे बघ मी घेतलं तसं घ्या नाही 500 रुपयाचं बक्षीस दिलं माऊलीनी खरोखर धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीत असंख्य अशा मनापासून शुभेच्छा तसेच प्रकाश सावंत गुरुजी यांच्याकडून 101 रुपयाची देणगी आली आहे ना मंडळातर्फे मी स्वीकार करतो मला बोलले 201 आणि 101 आता तुम्ही एवढे 50-100 बार्य केले आहेत तुमका एवढा पण माहिती नाही जिथे 100 देतात त्याच्यावर 1 रुपये लायलो ना तर त्याची किंमत कशासाठी करतात ह्या पण माहिती असावं माणसं तुमका मायापेक्षा जास्त तरी शुभ संकेत असतात एक म्हणजे बाबा आता 101 दिलं पुढच्या एका 201 देतील त्याच्यात काय 1 रुपये लायलं म्हणजे माझ्या खिशातला काय जावतो ना त्यांच्या खिशातला जावतो ना पण एक शुभ म्हणजे एखाद्या शुभ कार्य करतो आणि आपल्याला एक बक्षीस रूपात दिलेलं आहे अनिल ढवळ माजी सरपंच यांनी माझ्या या गाण्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मी त्याचा स्वीकार करतोय त्यांना शुभेच्छा देतोय त्यांच्या पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो या ब्राह्मण देवाच्या चरणी प्रार्थना करतोय की त्यांना उदंड आयुष्य लाभो आता गजराची बारी माझी आहे पण कसा यांच्याने आता बोला भाग पडल्याने म्हणून बोलणार तर मी यांना ह्या भानगडीत पडणे नाही कारण आमच्या गुरुमाऊलीने सांगितलं का नियमाचा हात त्यात करून बोला पण हे आता इथे ह्यांच्या जागेत आम्ही येऊन भजन करतो म्हणून कसं आहे माणसाने हे करू नये कोणाला टार्गेट करू नये हा आणि हो माणूस मधलो सांगता माका पैसे देऊ नाही मागान प्रत्येकाकडून पैसे घेऊ लागलो आणि तुमका माहिती नसताना सांगतं ज्यांनी कोणी ह्यांना बक्षीस दिला ना ते 201 बक्षीस दिलं ना माऊली तुमका नाही आता मंडळी का मंडळी जोरदार टाळ्या वाजत आणि ते मंडळी त्यांनी जो आपलं त्यांनी तिथमध्ये जे म्हटलं त्यांनी त्यांच्या मंडळीसाठी आहे माऊली ही गोष्ट लक्षात घ्या मंडळी मग तुम्ही सांग नाही याचा अर्थ काय समजलो काय बुवाचा खरा नाही मंडळी तुमच्या बुवापेक्षा वरचढ झाली याचा अर्थ तो मग आणि साऊंडवाल्या ते काय एवढा सगळं बिचारा घरचं आवणं त्या का आभार पण व्यक्त पण नाही करू असा माऊली चालणार नाही आणि सगळ्यांका सांगा होते असं करता तसं करतं आता मी पेटवले आता तुम्ही काय तर पेटवा तुमचं स्थानिक आहे तुम्ही इथले रहिवासी असत आणि नरडवे परत एकदा म्हणतंय नरडवे उद्या घराकडे गेल्या ना बाजारात एक उगाच काय सांगायचं ना माणसांना शब्द हडेतडे जाऊ शकता मान हलवू नको मधलो असं ती मधलो स्थिर तर सगळा स्थिर होय मधलो बुवा स्थिर तर सगळा स्थिर आज हे एवढे हे जे बसले ते उगाच नाही वेड्यासारखे बसा माणसं सगळे तुमका ऐका भेटली मग तुम्ही त्यांना काहीतरी देणं लागतात लाकडाच्या खुर्ची बसून खालते उशी घेऊन असं नाही चालणार आज उद्या घराकडे गेल्यात ना जाऊन आता नोटिशन काय केल्यात ना म्युझिक सुरुवात भजनाची जी करतो ना त्याच्या बरोबर आधी प्रॅक्टिस करा परत सांगायचं नाही त्यांच्यानी सांगायचं सांगलंय ना पुढं काय ते सांगतील अजून मी आपला वाचताच सांगलंय हां आणि नेक्स्ट टाइमला जेव्हा प्रोग्राम असेल ना गुरूंचं नाव जरूर घ्या आणि माऊली राहुला तुमची बात तुम्ही माका तसा काय बोलातच नाही हो एकच शब्द धरलंय तो तुम्ही घासत राहुल्यात आता काय सांगतेल यूट्यूबला जाय उद्या येतो फोन माका सुरुवात करता ज्याच्यासाठी आपण इथे सर्व जमा झालोय त्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किती
झाले आणि ओथिले राजे असंख्य जगती परी नशुभा समान कोणी या भूमीवरती राजे छत्रपती राजे छत्रपती राजे छत्रपती छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार धर्माचा अभिमानी राजा धर्माचा अभिमानी राजा दैवतामुच्या देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा चारित्र्याचा पालक राजा गरवी देशोदा गरवी देशोदा छत्रपती शिवराजा मुच्या नव तरुणांचे दैवता मुच्या नव तरुणांचे आज प्रवर्तक संघटनेचे आज प्रवर्तक संघटनेचे गरवी देशोदा गरवी देशोदा छत्रपती क्षत्रिय कुलावंत राजमान्य श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जवानी आणि आमचं केवढं पार परम भाग्य की या महाराष्ट्रामध्ये या आपल्या शिवाजी महाराजांच्या शिवनेरीवर जन्म झाला म्हणून या महाराष्ट्रात एक गाण जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गोदावरी भरती
जबाब देती जीवन सह्याद्रीचा शिवगरी जातो सह्याद्रीचा शिवगरी जातो शिवशंभू राजा दरी दरी तुलनात गुंतला महाराष्ट्र माझा जय जय अपनी झलक सबसे अलग गजल घेतोय हेलो हेलो किती जमलेल्या या भगिनींसाठी त्या महिलांसाठी एक छोटंसं गीत घेतो त्यानंतर गजराला सुरुवात करतो. बुवा तुम्ही पण घ्या असे प्रेक्षक मिळणं मुश्किल आहे. शून्यातून शून्य गेले राहिले शून्य शून्यातून शून्य गेले राहिले शून्य आणि आम्हा तुमच्यासारखे हे प्रेक्षक मिळणं हे आमचं पुण्य हे आमचं पुण्य हे आमचं पुण्य. महिलांसाठी घेतोय. दिसते मजला सुखची नवे दिसते मजला सुखची नवे मी संसार माझा लेखिते मी संसार माझा लेखिते मी संसार माझा या फुलत्या वेली परी भाव मुझे ओढात यावे गंध जसा सुमनाम परी शब्दाविना मन भावना शब्दाविना मन भावना अवघ्यात मी तुझे सांगते दिसते मजला सुखचित्र नवे धन्यवाद मौली. आई बापाची लाडाकीले काही आई बापाची लाडाकीले काही निघाली नवऱ्या घरी माया मायेची डोळ्यात वाहे आसवा परी माया मायेची डोळ्यात वाहे आसवा परी माया मायेची डोळ्यात वाहे आसवा परी आई बापाची लाडाकीले काही आई बापाची लाडाकीले काही निघाली नवऱ्या घरी माया मायेची डोळ्यात वाहे आसवा परी माया मायेची डोळ्यात वाहे आसवा परी माया मायेची डोळ्यात वाहे आसवा परी. धन्य धन्य द्वार आई शिवरायांची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र सारा मुद्रा महाराजा धन्य धन्य आई शिवरायांची जिजाई आज पूजितो महाराष्ट्र
हरिनामाचा झेंडा घेऊया. बघा हरिनामाचा झेंडा हातात घेऊन या शिवजयंती निमित्त या नरडवे गावामध्ये या आपण भजन इथे हरिनाम करूया म्हणून म्हणतोय हरिनामाचा झेंडा घेऊया. हरिनामाचा झेंडा घेऊया सदैव या हातात, सदैव या हातात. चला साऱ्यांनी, चला साऱ्यांनी, चला साऱ्यांनी रंगून जाऊया. चला साऱ्यांनी रंगून जाऊया लग्नात. हरिनामाचा झेंडा घेऊन सदैव या हातात, हातात. चला साऱ्यांनी, चला साऱ्यांनी, चला साऱ्यांनी रंगून जाऊया हरिनामाच्या लग्नात. अभिमानाने बिघू नका रे घरी आपली साथी. वाया जातील गर्वाने वेड्या तोंडात पडेल माती. अभिमान नाही करायचं का हरिनामामध्ये. तुम्ही आज 4 भजना करून येणार ना, मग त्या कोरस करून एक पण तुमची काय गलत झालं नाही पाहिजे, चुकीचं हात कामाने असता. हा मान तुम्ही भजन करता, खूप छान भजन करता. ह्याच्यापेक्षा अजून चांगला हो. माझ्या या नागेश्वर प्रासारिक भजन मंडळातर्फे तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. पण हरिनामामध्ये आपल्याला गर्व नसावा. जे भजन आपण करतोय मनापासून करावं, की आपल्या हरीचा उच्चार, नामाचा आचार आपल्या या जीवनात असला तर कशाची आपल्याला कमतरता वाटणार नाही. भले भले ज्यांना गर्व झाला ते आपल्या या जगातून निघून गेले. हा दुर्योधनाला गर्व झाला, त्याचं नामोहरण झालं. रावणाला, शंभूचे भक्त रावण, त्याला गर्व झाला. रामाला अवतार घेऊन त्याला ठार केला. म्हणून म्हणतोय अभिमानाने बिघू नका रे घरी आपली साथी. वाया जातील गर्वाने वेड्या तोंडात पडेल माती. रावण गेला गेला दुर्योधन असून महारथी. गर्व घरीला जाने जाने सदैव लयाला जाती. हरिनामाचा करूया जागवली रात, जागवली रात. चला साऱ्यांनी, चला साऱ्यांनी रंगून जाऊया हरिनामाच्या गजरात. भजन करावं भजनाप्रमाणे राखून त्याची शान. भजनामध्ये सदा करावा माय बहिणीचा मान. संतांची शिकवण स्वरामुखात रामकृष्ण हरी, मुखात रामकृष्ण हरी. घरच्या गुरुरान काय तुम्हीच वाचावरी. सदा बजावा राम सावा, सदा बजावा राम सावा. आपल्या हृदयात, आपल्या हृदयात. चला साऱ्यांनी, चला साऱ्यांनी, चला साऱ्यांनी रंगून जाऊ हरिनामाच्या गजरात.
की जाती सदैव नाही की जाती पंचरत्नांच्या हरिनामाने दिला मावसा जतन करू याच्या वारसाची आठवण करू नये त्यांची गासे किरण लिंगोत त्यांच्या या चरणात त्यांच्या या चरणात चला साऱ्यांनी रंगून जाऊया हरिनामाचा भेंग होईला सदैव या हातात साऱ्यांनी रंगून जाऊ हरिनामाच्या जगतात गिरकर बुवांनी सांगितल्याने येताना इलात रिकामी यायला जाताना भरून काय देऊचा आता दिवा माऊली ही बघा जोडी अशी पसरलेली आहे भरून घेऊन जा येताना माझी रिकामी जा पिशवी तुझी आवाज बोलली ना का फणस विनंती तली त्याच्यावर गिरकर बुवा जे देतील ते घेऊन जाऊ आणि ढवळ संदीप बुवा आहेतच तेव्हा मी या सुरुवात करताना माणसं बसलेली होती आता तुमचा काय तुम्ही बघा आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा पण माणसं अशीच बसलेली होती लास्ट मी आता गजर घेतोय 40 मिनिटात दिल्यात 40 मिनिटामध्ये बघा मी अगोदर 5 मिनिटं कमी करते तुमची काही शब्द अपशब्द इकडे तिकडे गेलो असाल तर दोघे पण मोठ्या मनाचे राहत माफ करा मुंबईवरून इथे येऊन बारी करायला मिळाले हे माझं परम भाग्य मी सगळ्या तुमच्या या ब्राह्मण मित्रमंडळाचा आभार मानतो ह्यांच्याने आता किती आपलं हे पब्लिक टिकून ठेवतं ते बघू आपण टाळाचा गजर घेऊया विश्वास रे स्वामी माझा राम विश्वासा विश्राम स्वामी माझा राम विश्वासा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वासा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वासा विश्राम रे स्वामी माझा राम स्वामी माझा राम रे स्वामी माझा राम रे स्वामी माझा राम रे स्वामी माझा राम रे विश्वासा विश्राम रे स्वामी माझा राम विश्वासा विश्राम रे स्वामी माझा राम
सांगतो तुम्हाला. मगाशी नडवलेच म्हटलं तुम्ही, तुमच्या मंडळीक विचारा. आणि आता पण तुम्ही गजर म्हणताना काय म्हटलं असता मंडळीकच विचारा. मी सांगण्यापेक्षा काहीतरी शब्दात वाकडा तिकडा होता तर सांभाळून घेऊ भया. माका बोला घेता अकडीच्या माऊलीने टायमिंग सांगल्यानी काय माऊली बरोबर. कालच्या मीटिंगला तुम्ही होतास बरोबर. हा तुम्ही काय आपल्या मुंबईवर ना जिल्ह्यात गावात, पण गावात आमच्या काय असतं माहिती हा, येणार तो पाहुणा असता ना ते कधी आम्ही मान देतो. तो मान दिलो आम्ही आणि तुम्ही सांगतात माका पहिलं बसवला. आम्ही म्हटलं पहिलीच बारी आहे तुमची म्हणून म्हटलं पहिलं बसूया तुम्हाला. आणि बसून बसून तुम्ही परत आमच्यावर चढलास. आमका पण येता चढा हळूहळू. काय झालं आम्ही म्हटलं रवा दे. तुम्ही 4-5 गाणी घेतलास, तुम्ही घेतला टायमिंग काही गेलो. होती ती लोक उठान घरात गेली. आता आम्ही काय करायचं सांगा. आणि सांगतास असं ती थांब, ती आमची हक्काची होती थांबतलीच. बघा आता टायमिंग कमी दिलेलो हा. आता टायमिंग घेऊन पण काय उपयोग होतो नाही. आता बोलला तर कोणाक बोलायचा. 40 मिनिटं बरोबर आहे. पण बुवा पब्लिक बघून पण बारी करण्याची आपल्याकडे काहीतरी होई काय हो बुवा बरोबर आहे ना. आणि माका सांगतास तुम्ही रागा तर ठीक आहे. हा हो लावलंय मी पण तुमका दिसाक ना. मी म्हटलं मागा वाटलं तुम्ही मुंबईसून इलास ना. आता वाजून दे कळते. हा बरोबर म्हणजे असं ते उठान जाऊन दे बरोबर ना. म्हणजे मी तास कळते तुमच्यासारखे. म्हणजे उद्या मागा काहीतरी मी तुम्ही अशा मुंबई सकाळी उठा मागा रोज कणकवलीत जा पाया. जसं तुम्ही म्हणतास ना 8 तास ड्युटी करता, मी 24 तास ड्युटी करतो. होय समजलं. आज 6 वाजता बसलो. मंडळाचे कार्यकर्ते माझे समजा माहितीसाठी सांगते, कारण बाकीच्याने सांगितल्याने न सांगितल्याने हे मला माहिती नाही, पण माहितीसाठी सांगते तुमका. मंडळाचे कार्यकर्ते माझे कारण कालपासून ही कोरस मंडी माझी घरातली आहे. एक फोन केला खायच्या काम असं दे तुमचा सगळ्या कामात घेता. ही कोरस मंडी असं नाही माझ्याकडे जेवढे पोरगी आहेत तेवढी. तसंच हे कोरस मंडी तुम्ही म्हटलास ना कोरसला 500 रुपये मिळाले. आपण ऐका ना सांगलंय मी. कोरसला 500 रुपये तुम्ही म्हटलास नाही सांगा मी. नाही असं दे तुमचा दोघांचाच खरा बाबा. माका काही येत नाही. माका येता तर मी करते. तुमका मुंबईसून आणून गावात बसवलं. गावाचं नाव घेऊ विसरला तुमचा. माझा जसा जाता गडबडी. मी तुमका आधीच सांगलंय. तुम्ही म्हणतास बुवांका इल्या मिठी मारून भेटलंय. मी तुमका काय केलंय हो. काय केलंय तर सांग. काय अजून काय करू का म्हणजे तुम्ही मी काय तुमका उचलून घेऊ होतो काय सांगा. आणि इतक्या सांगते तुमका माझा एक तर घसो बसलो 4 दिवस खरोखर सांगते. काल मी बाहेर जाणार होते अचानक कोणी इलो म्हणून थांबले आणि तुम्ही येतालाच म्हणून थांबले पेशंट. आमचं पण कोण कामाशिवाय नाही तो. गिरकर बुवा पण 24 तास सेवाच करतात जसे तुम्ही करतास. तुम्ही मुंबईत रवान तुमच्या योगायोगाने तुम्ही मुंबई गेलात. आम्ही आमच्या योगायोगाने गावात राहलो. आम्ही जर गावात नाही राहतो तर तुम्ही इल्ला असतास का आधी सांगा. इल्ला असता बोलण्यासारख्या माझ्याकडे भरपूर. काय झाला काहीतरी गावा गेलात गावच्यानी पण मुंबईकरांचं मान ठेव गयो. गिरकर बुवा माझ्याकडनं काय चुकलं असतात तुम्ही पाहुणे म्हणून काय ठेवू नको. भाई बसल्यावर काय ठेवचा नसता. पाहुणा नाही दादा नाही भाई नाही. मी म्हणत होते मग असं असणार पण नाही तसा नाही चालला. मी आपलं आवरलं येणार मध्ये चला नवीन ऐकतील काय तरी नाही. 21 म्हणताना 25 गेलो. एक म्हणता समोरची मंडळी बघून तरी करायचं ना. ठीक आहे चला. हर घर में कहीं ना हर घर में कहीं नाम कहीं नारा मुझेगा मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. मेरा भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा.
अनिल काका धन्यवाद. कारण काय झालं, दोन मोठी माणसं आई बसले त्यामुळे माका काहीतरी कंट्रोल करूच आहे ना बुवा. खरंच सांगते, दोन माणसं माझ्या कडे ना अगदी घटमुट माझ्या वडिलांसारखे भावांसारखे मोठे आत्ते हे बाजू तसेच आणि दोन बाजू त्यांच्या आणि दोन बाजू तुम्ही घट असता. तुम्ही किती सांभाळून घेऊ का आता मला सांगा. तुमका संधी दिली, सगळा दिला, पब्लिक घालवलाच मग. आता जर मी असं बोलत राहिलो तर ती बिचार जाते, त्यांचा वाईट काहीतरी ऐका बया. वाईट जर सांभाळून ठेवतात ना तर मंडळाचा पहिलाच कार्यक्रम आहे हो. मंडळाचा पण पहिलाच कार्यक्रम आहे, जसं तुमचं होतं तसं. मंडळाला सांभाळून घेऊ का. मंडळाची नावं घेऊचं काय विषय नव्हतो. मंडळ आम्हाला रात्रंदिवस आम्हीच होतो मंडळातच. मी मंडळाचं नाव घ्यायचं का. चला तर रवा दे, मी बोलत राहिलोय तर सकाळ होईल बुवा. प्रकाश सावंत गुरुजी यांच्याकडनं 100 रुपये आणि धन्यवाद गुरुजी, तुमचा आशीर्वाद असाच राहू दे. शुभम सावंत यांच्याकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलंय, धन्यवाद शुभम भाई. एकच राजा तिथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव
अजून काय आता काय रात्रच झाली पब्लिक नाही सध्या मगचो काय तो सकाळ तक समजला असता आणि शेवटचो काय तो शेवटचे बुवा काय असत ते पण समजले असते आमका थोडक्यात घेतो बुवा गजर घेते मी थोडक्यात काय झाला मला आવો करूची लय सवय झाली हो आणि मी सुरुवातीपासून ताच करतोय बुवा तुमची पण इलाज ना तेव्हा सेवा मीच केलंय ते स्टेशनवरनं उतरल्यापासून तुमची सेवा करी दिलं असं बोलण्यासारख्या भरपूर राहू दे तुम्ही आणि बाबांना काय लिहता सगळे जरा इको झालं जरा इको दे ना का हॅलो जरा बेस वाच कमी करू लागल्यावर हॅलो 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 वाच जरा लेवल वाढ हॅलो इको वाढव जरा हॅलो 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 बरोबर काय वाटतं हॅलो 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 तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी रीत गाना तुझी रे नाही बरी बाय बाय पिसली माझी बांगडी 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 राग अहंकार कारण दोन्ही बुवा दिसतात पण तसेच बघल्याने तरी भीती वाटते त्यामुळे मी सुरुवातीलाच बसलोय थंड जाऊया पण हिने गरम करून ठेवल्याने पण आता माणसं उठली त्यामुळे मी पण थंडच घेतोय बाबा विज्ञानाने
माणूस कसा विसरतात हा बघा. माणसाक ना किती सपोर्ट करीत जावा तुम्ही, किती त्याचा भला करीत जावा, शेवटी कलटाच होईल ना तर पलट नाही, तो आपले गुण सोडूचो नाही. कसं आहे, दुसऱ्याला आपण एक बोट दाखवतो ना, 4 बोटं आपल्याही असतात. प्रत्येक जण कुठे ना कुठे चुकत तर असतात ना, म्हणून म्हणतो बघा. बघा आताच्या कलियुगात झील बापाची नाही जाणतो नाविलाचा विचारल्यानंतर आपण म्हणजे शेतकरी असलो तर विचारतो, नाही तर ना जे बाहेर गेले ना ते आश्रमातच ठेवून गेले. पण आम्ही शेतकरी आहो कोकणात, काय बुवा बरोबर ना, शेतकरी आहो म्हणून म्हणते बघा. भजनात पण मनोरंजन होऊ शकता, काय काय चुटकी असतात लगेच लगेच सांगून पण वेळात कमी करू शकतो आपण. सुंदर भारी गेलात तुम्ही, त्याबद्दल माझं का वादत नाही. फक्त काय केव्हा तरी पब्लिकला पण बघा, जसं तुम्ही माका समजून दिला तसंच सांगतो. तिरंगी बारी असली की लोक थांबत नाही, जसे आम्ही दिवसभर दमून येतो तशी शेतकरी लोक पण दमून येतात, म्हणून सांगतो. मित्र बुवा तुम्हाला काय बोललो असेल तर लहान भाऊ म्हणून माफ करा, तुम्हाला पण सांगतो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, Ram
हॅलो 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 दोन एका माळेचे म्हणणे काय बोला उपयोग ना पाटकर आहे येवा येवा हो खूप काय लिहून घेतलेलं आहे दोघांबद्दल. ओ नार्वेकर माऱ्याक घातलास माका हा साधारण म्हटलं ह्यो तरी असा तुम्ही तरी साधारण आशात ओ लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरा भाषा ती पेटी किती बेसूर आणलास येताना नालासोबत नाही होती चोर बाजारात जाऊ काय होता ते काय कर मग असं सांगलंच तर भेट होत असू दे जो तो आपल्या परीनं करत असतो. आज बघा संपूर्ण महाराष्ट्रभर बुवा ह्या माणसाकडे बघून आम्ही भजन शिकलो. ही माऊली हे सामान्य नाही. आज भाग्य आमचा म्हणजे खैसून खै रे बघा म्हणजे ही वचनाची ओढ असता बुवा. एखाद्या कमी लेखनापेक्षा बुवा का सांगते बुवा एखाद्या कमी लेखनापेक्षा ह्या बुवांका काय सांगतास इकडे काही सांगा शिकवण्या इतके बुवा तुम्ही नि आम्ही श्रेष्ठ नाही बरोबर ना पाटकर. विशेष म्हणजे पेटीबद्दल बुवा खूप शिकायचा माका वाटत नाही परत सिंधुदुर्गात बारी करशाल असे म्हणजे रागान नाही सांगत आहे बुवा माझ्या आईने नाही सांगत आहे तुम्हाला सांगा नाही काय कळत नाही ऐकाचा काय केलाच नाही माका धोको जाय का माका तुमका दोघांना काय नाही फरक विचारा तुम्ही बारी करूच असत नाही भाय तरी ह्यांका सांगते मी सुरुवात करतोय भजनाची मी म्हणता माझ्यावर भार दिल्याने अरे जो स्वतः वर्षाचा दुसऱ्या देता ना तो सगळ्यात भाग्यवान असता. तुमका मोठ्या मनात मी दिलंय म्हटलं करा सुरुवात करा. काय सांगतास मी काय सांगलंय तुमका कळलं नाही त्या माऊलींबद्दल तुम्ही नाव घेतलाच नाही म्हणून मी सांगलंय नाही त्या रेकॉर्डिंग परत बघा तर त्यांची ओळख वेगळी आहे बरोबर ना. त्या माणसाची ओळख वेगळी आहे या तुम्ही अभिमानाने सांगू काय होतास बुवा काय उगीच मग अशी काय सांगत होतास मग ओ काय बुवा तर म्हणता माझी पुण्याई बुवा पुण्याई तुमची नाही तुमची पुण्याई जी आहे ना ती तुमच्या येतेल तुमचं लग्न झाला मग तुमची जी मुलाबाळा असतली ना त्यांना तुमची पुण्याई मिळतली ही जे बसलास ना या मग अशी काय सांगलास ही नारदाची गादी कोणी सांगल्या तुमका ही नारदाची गादी म्हणून कोणी सांगली नारदाची गादी ही नारदाची गादी हा नारदाची गादी ही नारदाची गादी नाही. नारद गायन कसं करत होतो ह्याचा काय संबंध काय सांगा केलास तर मी खूप काय बोलतल. ही नारदाची गादी नाही मुळात ही पेटी संस्कृती भारतीय संस्कृती नाही चुकीचं बोलतोय बुवा आम्ही ही संस्कृती भारतीय नाही पेटी ही आपली नाही ही नारदाची गादी नाही परत काय बारी सांगा नको ही सरस्वती आहे ही नारदाची नाही किंवा कोणत्या बापाशीची नाही कीर्तनकारांची नाही बुवांची. भजनं कशी चालत होती पूर्वी या तबल्या पकवाज पण नव्हता चालत होती कशा नुसत्या तबल्यावर पायाखाली धरी धुमू आणि पेटाय ती भजना होती. ह्या आता हिला फक्त माध्यमा ह्या गायनाशी आणि काही संबंध नाही भजनाक नोटेशन म्हणावं काय असंही काही संबंध नाही. काही लिहिलेला काय सांगतास पेटीचा कन्नड राजा वाजवला तर बरोबर वाजवला छातीत लोक कोणी सांगतात काय माझ्या परीने तुझ्या परी
काय बुवा असा तुम्ही अजून तुम्ही आणि मी काय खूप लहान आहो बुवा पेटीबद्दल त्याच्या मी काय पेटीबद्दल बोललोय ना फक्त मी त्याला राग विचारलं त्याका मी विचारलं आणि तुम्ही सांगता शिरा पडली तुमच्या तोंडावरती बुवा आणि मगाही सांगतास केसांचं ए ओ बुवा बसा हो 2 मिनिटं बसा बाजू तुमची मी घेते ते उठान पडतास केसाचा सांगतास बुवा केसांचा हे उगीच गेले होत केस हो ह्या नारियेकरांनी आणि सगळ्यांनी सत्यानाश लावले या ग्राउंडचो हो यांका मॅची भरू ग्राउंड नाही पण ही परिस्थिती झाली या केसांची तुमका माहिती काल मॅची भरवल्यानी आणि त्या नार्वेकर सरपंचाने खड्डो मारल्याने हो बघा होय ती बॅट मारल्यानी ना बघा हे खड्डो पडलो उगीच हा ग्राउंड हा हो लय मुंडे डोकरीचा ग्राउंड बंद केल्याने माहिती आहे तुमका मॅची भरायची आता ह्या ग्राउंड टेकत ते वापरू ह्या सिंधुदुर्गात 2च टकले बुवा होत पुजाऱ्याने मी त्या टकल्यावर पुरी वारी करू शकतो आम्ही टकल्यावर म्हणता केसार लावू नको तुम्ही त्या केसार पडा मरशाल मंडळी चुकली मगाशी सांगला हो तुम्ही किती काय चुकला तर सांगा मी तुमका ह्या माणसाने माझ्या डोळू मारल्याने बोला नको म्हणून सांगले पहिल्या आधी गणाक चुकलास काय म्हटलास मगाशी गणा लिवलंय हा करी चिंद करे कारुण्य सिंधू हा कारुण्य चिंदू म्हटलास विचारायला लिवलंय तुमचं वाक्य मी मगाशी स्वामींचे आहे का काय म्हटला हो आपला ठेवायचा ढाकून दुखायचा बघायचा वाकून काय तुमची परिस्थिती एका सांगतास पेटी आहे सगळा वाजवा म्हणून पेटी तू आपल्याकडे पण कपुराच आहे ना मगाशी मी सुद्धा चुकलंय 15 मात्र माका बांध नाही पण तुमका काय कळलाच ना सध्या तुम्ही खय चुकलंय तो सांगा शकतास सांगा खय चुकलंय तो आपणाक लय शिकायचा एक मंडळी बुवा ठेवलाच नाही शिल्लक तुमका सांगतोय तुमची माका वाटतं ही सिंधुदुर्गातली नाही बाहेर तुम्ही बुवा बारीच करू शकत नाही त्या बुवा गुरुंका फोन करतले मी रागान नाही सांगत ह्या आमच्यावर काहीतरी बंधन हा बुवा 45 मिनिटं बुवा तुमका मी मगाशी सांगले फरमाईश असतात तर गाणी गावा ते तुमका काय गाणी म्हणाक सांगले आणि काय होऊया म्हणा गेला असं आता लगीन कोणचं असलं का बोलवूक सांगतो आणि बुवा तुम्ही हो मांडी घालून बसला सरस्वती आधी खाली पाय सोडा थंडी लागता मग याक मस्त आणलेला येताना आता तो सत्यानाशच करता की का अकडे आ केल्यावर तकडे तू आरडागत लागलो घरा गेलो मग वाटता बुवा तिचं मान राखा खरोखर अजून तुमका मी सांगतोय लय प्रयत्न करू मी त्यांनी सांगितलं म्हणून नाही मी पंडित नाही त्या माऊलींचं नाव खराब करतालाच काहीतरी त्याच्यामुळे खूप प्रयत्न करा आणि भजन क्षेत्र म्हणजे सोपे नाही भ म्हणजेच भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा तिने वाईच काय बोलल्यावर तुमका राग इलो ह्या नाही म्हणून सांगा नको मी खाली मान घालून राहले का खुळो हा शेर मारताच बुवा एक तरी शेर मारले ना छत्रपती शिवाजी महाराज बद्दल लिहून घेऊन जावा अरे लढता लढता हरलो जरी लढता हरलो जरी लढेन माझ्या रसिकांसाठी लढाईला माझा अंत नाही मी स्वस्थ बसेन जर मी स्वस्थ बसेन तर त्या मावळ्यांचा मी पोशिंदा नाही अरे दख्खनात लढताना सर्वांच्या हातात तलवार होती सर्वांच्या मनगटात ताकद होती पण त्या मोगलांशी 2 हात करण्याची सामर्थ्य शक्ती फक्त माझ्या शंभूराजांच्यात आणि शिवरायांच्यातच होती बुवा इतिहास किंवा ह्याच्यात आयुष्य गेला आता मोठा नाटक बसवलं औरंगजेब केलंय मी बघू घ्या हनुमान जयंती मी काय यांका सांगलंय मी ढाकली मुठ 1.25 लाखाची दशावताराव करू शकतोय मी 45 मिनिटं बुवा तुमका दिलं 65 मिनिटं झाली 65 किती सांगतोय बारी करणं मुश्किल होत बुवा गाणी मनात तुमका फरमाईश दिली तर ठीक होत्या ना ती उगीच काहीतरी गाणी नाही काय नाही आता मी बुवा होय बाकी काय बोललं नाही कोण नाही हा नार्वेकर आणि मंडळी मी एक बुवा प्रयत्न केलाय शिवरायांवरती गजर लिहिण्याचं चांगलं वाटलो तर टाळे वाजवा
बोलण्यासारख्या खूप काय हा बुवा. माका वाईट वाटतं तुमका बोला, पण खरोखर ढवळ बुवा. मी काय मोठो नाही, पण तुम्ही ज्या गुरु माऊलींकडे जाताच खरोखर इतके छान बुवा ते गातात ना. आणि त्यांनी तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तुमच्या गुरु माऊलींनी मी एकदम बारी चालू केलं, पण मी माझ्या काहीतरी व्यापात रवलं, मी पाठी रवलं. पण त्या माऊलीने इतको अभ्यास केलो ना बुवा की त्यांच्यासारखं बुवा आता सिंधुदुर्गात कोण नाही. तुमच्या गुरु माऊलींचा आमचा अभिमान, आम्ही एकत्र बारी चालू केली बुवा. पहिली बारी त्यांची विरनीर झाली, विचारा त्यांच्यावर. पण त्यांनी आता जो प्रयत्न केल्याने ना, त्यांच्या नावात काही काळीम बोलावं नको. तुमका बुवा ताच सांगतोय हो बुवा, आता तुटात ओढू नको. डबल मिनिंग मध्ये बोला गेला ना तर खूप काय बोलाल मी. तुमका मी मिनिंगचा सांगले बुवा. जा तुम्ही बोललात ना चुकीचा बोलले बुवा. हा आता तरी निदान 2 वर्ष तरी राखूचा बुवा की ज्या ह्या भजन परंपरेक जो गालबोट लागलो ना बुवा, हे तुमच्या आमच्या बुवांसारखंच लागलो. आणि तो गालबोट तुमच्यासारखे इथे काहीतरी डबल मिनिंग बोलतो. खूप काय माका बोला, तुमचे किती शब्द धरून बोलतोय की. या बघा खोटा सांगत नाही, माऊली किती लिवलंय मी ते एक शब्द तुमचं बोललंय ना दोघांचो. उद्या दोघांका टिकटीशिवाय जावतो लागत मी ह्याका गावातच फिरा नको असा करीन मी. पण नाही बुवा, मी राखून राहील की खरीतरी आमचा असा. त्याच्यामुळे तू तुझा तोंड तुम्ही तुमचा तोंड राखला असता सुटलास. आणि काय जर बोलला असता तर तुमचा किती लिवलेलं आहे मी ना बोलाक ना. मागाशी एक आधी भीती वाटत होती, जवळ बसवलास माझ्या पेटी मारा दे असं असं काय करी. तो म्हटला कित्या धडपडता काय कळ ना, वाराबिरामध्ये दिला तर मी भ्याक लागलं. पण बुवा अतिशय सुंदर हा बुवा, तुमचे प्रयत्न सगळा शिका आणि प्रयत्न करा. हे गजर लिहिले बघा, आवडलं तर गोड बघा. शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती. या वातावरणात आवाजाची माती झाली. खरोखर त्या ब्राह्मणात समोरून सांगते बुवा, मी भजन करून दिलंय सलग त्या परमेश्वराच्या कृपेने भजनावर. हो कोळगे गजर ऐकानी जावा, खय जवळ घर हय थांबा, गजर ऐकानी जावा. आणि पोरग्या का घेतलास मी घरात चाललास, थांबाच तुम्ही असं ते. शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती, झाला उद्धार त्या मातीचा. हो गुजर बुवा प्रयत्न मी केलाय. कसा असता अशी व्यक्ती जन्मात पुण्य लागता बुवा त्या धर्तीवर. असा राजा पुण्य होणे नाही म्हणून म्हणतोय, झाला उद्धार त्या मातीचा, झाला उद्धार त्या मातीचा. माझ्या राजाना मानाचा मुजरा, माझ्या राजाना मानाचा मुजरा, माझ्या राजाना मानाचा मुजरा. शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती, शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती. झाला उद्धार त्या मातीचा, झाला उद्धार त्या मातीचा. माझ्या राजाला मानाचा मुजरा, माझ्या राजाला मानाचा मुजरा, माझ्या राजाला मानाचा मुजरा. शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती, शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती, शिवनेरी किल्ल्यावरी जन्मले छत्रपती. झाला उद्धार त्या मातीचा, झाला उद्धार त्या मातीचा. माझ्या राजाला मानाचा मुजरा, माझ्या राजाला मानाचा मुजरा, माझ्या राजाला मानाचा मुजरा. ते गर्भात शिकले लढाया, ते गर्भात शिकले लढाया, ते गर्भात शिकले लढाया, ते गर्भात शिकले लढाया. हो बघा आईच्या पोटी असताना बघा त्या गर्भात त्यांच्यावर संस्कार काय झाले. ह्या बुवा देवचा स्थळ, ह्या देव काय समाजात होऊये गाऊन उपयोगाचा नाही. ह्या समाजात आज विसर पडलो बुवा, ह्या गोष्टींचा विसर पडलो. आता हे माता भगिनी बसले आहेत बुवा, हे काय 4 बसले ते उगीच बसले आहेत, त्यांना थंडी लागतात. हो बुवा होऊय घातलास एकामेकात बोललात
एका तो बुवा आपला बुवा बोलता सहनशीलता लागता राग येऊन उपयोगाचा नाही बुवा हा राग आणि मग भीक माग ही परिस्थिती आहे समाजाची. आज कोणाक काय पडला नाही बुवा. ही जी माझी मंडळी आहे ना ही एका जवळची कोण नाही बघ. हे रामगडचे दोघ जण जो खैसून इलो माहिती ना खैसून इलो मी रवतोय कणकोली. आता ही माऊली कुडा असून इली काय गरज आहे. ह्या माझी मूठ बांधलेली आहे. आज 12 वर्ष आम्ही एकत्र आहो. छाती टोकपणे सांगतो आज 12 वर्ष गुरुबंधू उगीच नाही बुवा राग येऊन नाही जमत. गर्भात शिकले लढाया झाले ते किल्ले जिंकाया स्वार झाले ते किल्ले जिंकाया स्वार झाले ते किल्ले जिंकाया स्वार झाले ते किल्ले जिंकाया. ना हरले कधी ना डरले कधी ना हरले कधी ना डरले कधी ना हरले कधी ना डरले कधी ना हरले कधी ना डरले कधी. साऱ्या विश्वाचा एकच राजा साऱ्या विश्वाचा एकच राजा माझ्या राजाला मानाचा मुजरा माझ्या राजाला मानाचा मुजरा. थोर ठरला स्वभाव निराळा थोर ठरला स्वभाव निराळा थोर ठरला स्वभाव निराळा थोर ठरला स्वभाव निराळा. श्री आशीर्वाद आईचा मिळाला श्री आशीर्वाद आईचा मिळाला श्री आशीर्वाद आईचा मिळाला श्री आशीर्वाद. हो काय स्वभाव बघा छत्रपतींचा. त्या स्वभावामुळे साक्षात बघा जगदंबा प्रसन्न झाली बुवा. काय झाली प्रसन्न लक्षात आम्ही आपलं बडबडा. जगदंबा प्रसन्न झाली बघा. ह्याच्यात बुवा काहीतरी घेण्यासारख्या ह्या घेऊन जावा म्हणतं ह्या घेऊन जावा. मराठी शब्द जर बंधना नसती ना ह्या बुवांका विचारा. हो ह्या बुवांका विचारा मी कसं बोलतोय ते. ही बंधना बुवा ह्या घेऊन जाऊचा आणि ह्या लोकांका देऊचा. या छत्रपतींनी बघा असे त्यांचा स्वभाव होता की साक्षात जगदंबा प्रसन्न झाली आणि तलवार दिली का तर ह्या जगताच्या रक्षणासाठी. बुवा म्हणून म्हणतोय श्री आशीर्वाद आईचा मिळाला श्री आशीर्वाद आईचा मिळाला श्री आशीर्वाद आईचा मिळाला. स्वराज्याची धुरा स्वराज्याची धुरा स्वराज्याची धुरा आचरणाचा तुरा स्वराज्याची धुरा आचरणाचा तुरा स्वराज्याची धुरा स्वराज्याची धुरा वाजे गुण गौरवाचा नगारा. बघा आचरणामुळे आज बघा तुमचा लय लिहून आणलेले प्रश्न विचारतो होते मागा खूप पण वेळ नाही आणि त्याचं उत्तरही तुम्ही देऊ शकत नाही. किती पिढी गेले शिवराजांचे माहिती आहे तुमका आतापर्यंत किती पिढी असतात. ही आता चाललेली असा त्यांची पिढी राजाराम राजे म्हणजे काय त्यांचं नाव. आताची छत्रपतींची पिढी ही 18वी पिढी आहे. 18वी पिढी. निदान माका अशी अपेक्षा बुवा तुमच्याकडनं होती की त्यांचं जन्म कधी झालो त्यांचं मृत्यू कधी झालो ह्या तरी सांगितलं असताच लोकांना ना तर भरलेला इला असता. मुंबईसून निसतो इलय मॉड घेऊ होय का तुमचं बुवा सुपारी किती आणि तुम्ही बोलताच किती. हा गपच झाली वा. बारी बारी या अर्थात शब्दाचा अर्थ काय. बा म्हणजे 12 आणि हिरी म्हणजे रंग. बरोबर ना बुवा. हे 12ही रंग आपल्यात लागतात तेव्हा बारी करूची असतात. तिने मग काही सांगल्या 2 राग इले काय बुवा भजना करतात. आपली परिस्थिती तीच बुवा. रागांचा विषय काय आपली परिस्थिती काय
बाहेर ऐकला असतात जाऊन ना तर माका किती राग येतात नाही बाहेर काय ऐका घेता ह्या कळलं असता. तेव्हा असा एकेरी किंवा पेटीबद्दल खूप खूप पावसाळ्या गाडूचे आहेत बुवा तुमका मधलो म्हणता मी पेटला असतंय कायच करू शकला नसतंस तू कर्माक गावलं आणि मेलं मधी तू सायटीत कधी राहतात काय वाशुटला असतं मधी म्हणता मी मधी करतलंय बारी असो असो कलकत्ता माका वाटता पेटीवर पडता की का बुवा बोलाचा म्हणून बोलत्या त्याचा राग येत तुमका लोक म्हणतील ते म्हणतात भाऊ बोलत नाही असा काय नाही ते का बोलण्यासारखं काही विषयच नाही बुवा. स्वराज्याची धुरा अजन्नाचा तुरा वाजी गुण गौरवाचा नजारा वाजी गुण गौरवाचा नजारा माझ्या राजाला मानाचा मुजरा स्वराज्यासाठी हो लढले हे स्वराज्यासाठी हो लढले हो बघा आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी देह झिजवला ते आपल्या स्वराज्यासाठी लढले. आज म्हणून बघा कोणाची जयंती किंवा कोणाची पुण्यतिथी साजरी होत नाही होता का असे नेमकेच हातीच्या बोटावर मोजण्यासारखे आपल्याकडे छत्रपती सारखे लोक होऊन गेले त्यांची जयंती होता ना तेच फक्त त्यांच्या डोक्यात विचार काय बुवा ज्यावेळी रायगड तुमका इतिहास सांगायचं झालं ना बुवा तर खूप सांगाल मी सुटका व्हायची होती तेव्हा त्यांची पत्नी म्हणजे 2 नंबर पत्नी स्वर्गवासी झाली बुवा तेव्हा ते मोहिमेक होते रायगडच्या तरी सुद्धा घराकडे त्यांच्या घरी त्या पत्नीचा देह असताना सुद्धा त्या फक्त मोहिमेचा विचार आणि त्या मोहिमेवरनं त्यांची सुटका झाली बुवा. तेव्हा कोण बाजीप्रभू देशपांडे त्यांची सुद्धा मी भूमिका केलंय समजला ना. त्याच्यामुळे इतिहास किंवा इतर काय गोष्टी हे जर पब्लिक असताना बुवा आज मी खूप काय हाणलेले आणि खूप काय मागा द्यायचा होता झाला काय नार्यकरांनी मला माऱ्या घातल्या तो जर मध्ये बसतोय किंवा बसण्याचा विषय काय त्या काहीतरी मोहल देव काय काहीतरी बोलण्यासाठी समोर कोणतरी प्रेक्षक किंवा काहीतरी तो वेळ लागतात तसा काहीच नाही ना बुवा. ते स्वराज्यासाठी हो लढले 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 असे रयतेचे राजा हो झाले असे रयतेचे राजा हो झाले बुवा मी लिहिलंय ना पूर्णपणे मान्य करतोय इंटरनेटवरचा प्रत्येक शब्द शोधून म्हणजे आज युट्यूबची माध्यमा झाली आहेत बरोबर इतक्या दुःख होता ना त्या युट्यूबवरचे गजर ऐकताना पूर्णपणे महाराजांका माझ्या एकेरी शब्दात वर्णन केल्याने शिवाजी महाराज मगाशी तुम्ही म्हटलाच बुवा जन्म दिलात त्यांना तुम्ही शिवाजी महाराज म्हटला का तुम्ही लिहिलंय मुद्दो मी माझं लक्ष बरोबर असतात हो जन्म दिलात तुम्ही त्यांना माका बोलायचा होता विसरलेलं मगाशी जन्म दिलात बारशाक होता त्यांच्या हो जिथं जगानं त्यांचं अस्तित्व मान्य केलं तुला तुमच्यासारखे सामान्य माणसांचं काय चीज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जगाचा इतिहास रचिला बुवा. मुंबईत राहतास ना त्या रेल्वे स्टेशनचं नाव काय लाज वाटा भाई लाज तुमका मान आलं होता त्या काळासारखी अशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असा की नाही बुवा आणि एकेरी बोलतास तुम्ही हा छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय झाला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ झाला बुवा असा जगान अस्तित्व मान्य केलं त्या राजाचा आणि तुमच्यासारखे सर्वसामान्य त्यांना काय म्हणतं शिवाजी राजे हो आता चांगला असतंय पण जाऊ दे शब्द तोंडात ठेवतोय. असा रयतेचा राजा हो झाला असा रयतेचा राजा हो झाला
बघा इकडे खुर्ची आवरून घेतलेली म्हणजे ह्या आमचा भजन या लक्षात मी तुमका रागान दोघांकाव नाही सांगत आहे ही आजची भजनाची परिस्थिती बुवा अजून अभंग नाही झालो आमचं जे मरतव ना जे वरिष्ठ सिंधुदुर्ग भजन मंडळ सुधार भजन मंडळ मरताना तर ह्या खटाटोपा ह्यो त्यांचो ह्यो खटाटोपा ही आजची परिस्थिती तिरंगी बारीची अजून अभंग नाही झालो गजर नाही माझं सरलो लोकांनी खुर्ची आवरून घेतलेली ती भजनाची परंपरा आणि माका मंडळात सांगायला की बुवा मंडळ भजन सर्वा म्हणजे तुमच्याकडे सांगता करा भजनाची ही परिस्थिती बुवा हो इकडे बघा ही परिस्थिती आपल्यामुळे ओढावली एका मंडळ जबाबदार नाही तुमका टायमिंगचा बंधन दिला होता तुम्ही त्या 20-35 मिनिटात गजर भजन रूपाचा अभंग म्हटला असता तर जमला असता ना मंडळी थांबणार होती तो तुम्ही लावला 2.5 तास काय बुवा गाणी म्हटलास तुम्ही 8 काय सांगतास मग मंडळी खाई गेली माझ्यामुळे गेली हे म्हणतात मी काय ना मी मासात निस्तार करतलोय हातीची घडी घातल्याने बसली हो ऍक्च्युली खऱ्या माणसांना बुवा मोठेपणा सांगतोय मी माझ्या गावात बारीच करीत नाही तुम्ही बघलास ती एकच बारी करीत म्हणजे माका बारी गावाला जो सपोर्ट म्हणून नाही थंय बारी करूक आपला गावात तितक्या देव गावाक आहे मी आजही भी आता एकच बारी केलंय मसुऱ्यात ती नेहमी बघल्याने कशी बारी केलंय ती देवगडातले तुमचे बुवा होते तितक्या गावात आजही माझं माना उद्या काय मेल्यानं बारी केलंय यांच्या भजनापेक्षा घराकडे झोपला असतं तर बरा होता ह्या कोणी म्हणता नाही ह्या आपला बुवा देव घेऊ होया खरोखर सांगते ना अतिशय सुंदर गाणारे बुवा माझे भाऊजी आहेत बघा रवी बुवा खरोखर एकदा त्यांच्याशी जोरदार टाळ्या वाजवा तुमच्या गावाचा भूषणा त्या माणसाक ना कोणी बसत म्हणजे मोठेपणा सांगत ना ह्या पेटीर बुवा कोणी तुम्ही जरी हे दिसते बाजूक बसले गाणं वाचलास ना तिची आज ताकद आता गाणं वाजवण्याची ही परमेश्वराची देणगी आहे हे माणूस तो शिकलो माझं भाऊजी लागतं पण आम्ही एक लहानपणापासून मी लहान असल्यापासून आम्ही एकत्र राहिलो त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही भजना शिकलो बुवा खरा काय खोटा पण तो माणूस मी गाणं म्हटलं आता तो गजर तिच्या डोक्यात बसलो आता माका वाटतं तो गजर म्हणणार बुवा ह्या त्यांना थैसून कळला मी आता हे राग खाई गेलो आता विचारता शिवरंजनी राग तुमका कळलो काय बुवा राग ह्यो ह्याच्यात किती रागात मिक्स किती काय मिक्स माहिती आहे पहिलं म्हणतात भजना करू तुम्ही त्या गाणं म्हटलास राग खायचो भजनाचो राग खायचो सांगा माईक चालू करा आणि सांगा ह्या सांगतोय लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोर भाषा राग खायचो तो माहिती आहे हो तर सांगा माईक चालू करा नाही रागाच्या नादीक लागा नको आणि माझ्या नादीक लागा नको तुमका कळलेलो राग मी व्हायचो म्हटलंय तो तुमका फक्त रागच येता तुमका राग करणार नाही तो बघा इलो तुमचं माणूस येता बाबा बंद करता थांब जाऊ नको इलं भजनाक आधी भजन शेवट गत्ता बुवा एक गंमत म्हणून जाऊ दे सुगंधली धरती असा वीरभद्र जगा उद्धारा वीरभद्र या शिवरायांका मी एक उपमा दिली वीरभद्र म्हणजे कोण बुवा यांका विचारा वीरभद्र म्हणजे कोण शंभूराजे म्हणजे शंभू शंकर शिवशंकर म्हणजे वीरभद्र ते साक्षात शंभू राजां शंकराचा अवतार म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज या जगाच्या उद्धारासाठी शंकरानं शंभू राजांच्या रूपानं सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं अवतार घेतला म्हणून म्हणतोय असा वीरभद्र जग उद्धारा असा वीरभद्र जगा उद्धारा माझ्या राजाला मानाचा मुजरा माझ्या राजाला शिवने किल्लावरी जन्मल छत्रपती शिवने किल्लावरी जन्मल छत्रपती झाला उद्धार त्या मातीचा झाला उद्धार त्या मातीचा माझ्या राजाला मानाचा मुजरा माझ्या राजाला मानाचा मुजरा
आशीर्वाद व मी प्रयत्न केलाय खरोखर प्रांजळ मनाने सांगते यूट्यूबवरचे काही गजर बघून काही गाण्यांचं हे करून मी त्याच्याची काटछाट करून हे गजर कालच केलंय नार्वेकरांना सांगितलं मी गजर लिहितोय तुमचे फोन येलो धन्यवाद तुमच्या टाळारूपी आशीर्वाद मिळालो भजनाचं शेवट मी दत्तगुरूंचं अभंग घेतलंय मी आता अभंग म्हणते गजरानंतर कारण सुरुवात तुम्ही केलाच त्याचा शेवट माझ्याकडनं होतो टाळ घ्या टाळ घ्या जय जय धाव ब्राह्मण देवा जय जय भाव ब्राह्मण देवा जय जय धाव ब्राह्मण देवा जय जय भाव 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 जय जय भाव ब्राह्मण देवा जय जय भाव ब्राह्मण देवा जय जय भाव
रंग देवते माते तुझा ह्या दोघ जणी सारलेला टाळ घ्या टाळ घ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा तेरी कृष्णा तेरीच्या वसनाऱ्या 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 तेरी कृष्णा तेरीच्या मेरे औदुंबरी वसनाऱ्या 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 मेरे कृष्णा तिरीच्या वसनाऱ्या मेरे कृष्णा तिरीच्या वसनाऱ्या मेरे कृष्णा तिरीच्या वसनाऱ्या मेरे कृष्णा तिरीच्या वसनाऱ्या कासायांबर घेणाऱ्या कासायांबर घेणाऱ्या कासायांबर घेणाऱ्या कासायांबर घेणाऱ्या कासायांबर घेणाऱ्या कासायांबर घेणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या पायी खडावा घालणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसनाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसनाऱ्या ये कृष्णा तिरी घुबरा वसनाऱ्या भस्मोधुलन करणाऱ्या भस्मोधुलन करणाऱ्या भस्मोधुलन करणाऱ्या भस्मोधुलन करणाऱ्या
दंडकमंडलू घेणारा 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 दंडकमंडलू घेणाऱ्या येळे कृष्णागिरीच्या वसना येळे कृष्णागिरीच्या वसना येळे कृष्णागिरीच्या वसना येळे कृष्णागिरीच्या वसना स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या. आदरणीय धुरीबुवा प्रमोद धुरीबुवा आमची गुरुमाऊली यांनी दिलेलो अभंग आयोग मी वेळो वाकडो प्रयत्न केले कारण मानगावात माका संधी दिलेली काही भजन करण्याची त्यांच्या गावात या गुरुमाऊलीमुळे काही माझ्या कारणास्तव मी मानगावात जाऊ शकले नाही. दुसरं कारण म्हणजे मिटिंगचा तुमचं खरा बोललोय मी त्या मिटिंगने जर मी नसतंय मी केलंय नाही नसते तर हे निर्णय पण झाले नसते जे झाले तेव्हा खरोखर काय जर चुकलं असत तर ता माझा असत आणि चांगला असत ता आदरणीय धुरीबुवांचा असत. स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या 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 येळे कृष्णागिरीच्या वसनाऱ्या येळे कृष्णागिरीच्या वसनाऱ्या येळे कृष्णागिरीच्या वसनाऱ्या येळे कृष्णागिरीच्या वसनाऱ्या येळे औदुंबरी वसनावा येळे औदुंबरी वसनाऱ्या येळे औदुंबरी वसनाऱ्या येळे औदुंबरी वसनाऱ्या येळे कृष्णागिरीच्या वसनाऱ्या येळे कृष्णागिरीच्या वसनाऱ्या येळे कृष्णागिरीच्या मगाशी बोलता बोलता यात मनात ठेवलेलं आहे खरोखर बुवा हे अक्षय सोमच्या भावाना अतिशय सुंदर वाजवता कंटाळलो येता येता थांब येता असा ते का राग इलो वाटता त्याचं नाव घेतलं राग इलो असू दे अशी ते अतिशय सुंदर वाजवता खरोखर तुझ्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडनं शुभेच्छा एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी खरोखर तुझं तरलंच ना थोडंफार भजनाच्या बाबतीत किंवा मंडळींच्या बाबतीत फक्त त्याच्यामुळे मी छाती टोपणे सांगतोय बुवा रागान नाही सांगणं प्रयत्न करा बुवा आम्ही तुमच्या बरोबर असो पाठीशी पण असो कधीही हाक मारा बुवा आम्ही असतो मी भजनाचा सांगता करतोय टाळ घ्या टाळ घ्या माऊली विठ्ठल माझ्या गुरूंचा म्हणजे हा पिक्चर आता विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली विठ्ठल
विठ्ठल माऊली विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल 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 माऊली माऊली विठ्ठल विठ्ठल माऊली भुवरी अवतारी रंगरूप विठ्ठल विठ्ठल माऊली भुवरी अवतारी रंगरूप विठ्ठल विठ्ठल भुवरी चेतिरी नित्य विठ्ठल 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 कुंडली कवरदा पुनश्च एकदा तुम्ही आम्हा ह्या तिन्ही बुवांना त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिली, मी माझ्या जय बजरंगबली प्रासादिक भजन मंडळ तुझवीन माझ्या करमेना तुझवीन माझ्या करमेना सांगना 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 हरे काना हरे मनरंजना हरे काना हरे तुझवीन माझ्या करमेना तुझवीन माझ्या करमेना सांगना 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 हरे काना हरे मोहना हरे काना हरे गागर घेऊनी पाणीयाची जाता गागर घेऊनी पाणीयाची जाता सवंगडी घेऊनी आडवा येता सवंगडी घेऊनी आडवा येता घडा मारुनी घडा पोडीला घडा मारुनी घडा पोडीला सांगना 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 हरे कृष्णा हरे काना मोहना गागर घेऊनी मथुरेशी जाता सवंगडी घेऊनी आडवा येता गागर घेऊनी गागर घेऊनी गागर घेऊनी मथुरेशी जाता सवंगडी घेऊनी आडवा येता
एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका एका जनार्दनी पूर्ण कृपे